आता आपण आहे ना साबुदाण्याची आहे ना खीर बनवायचे. त्या खीर बनवायसाठी साहित्य घेतले बघा. 1 कप शाबू घेतले ते. याच आपण असं चोळून धुवायचं. आणि हे त्याचं पाणी आहे ना पुरं वतून टाकायचं आपण. असं आपण 3-4 वेळा धुवायचं. हो काय 3-4 वेळा धुतले. आता माझं पाणी स्वच्छ निघायला लागले. आणि हे साबुदाणे आपण 2-3 वेळा धुतले ते खीर बनवायसाठी बघा. आणि ह्याच्यावरती पाणी वतायचं आपण. साबुदाणे हे ते ना त्याच्यावरती वतायचं पाणी आपण. आणि असं 4 तास भिजत ठेवायचे, नंतर खीर बनवायची आपण. साबुदाण्याची आहे ना खीर बनवायची आहे. त्यासाठी बघा साबुदाणे घेतले ते आपण भिजत घातले होते ना उकळ साबुदाणे. हे 4 तास झाले आता ह्या साबुदाण्याला. आता आपण ह्याची खीर बनवायची. आणि हे काजू बदाम आणि मनुके हे आता आपण भाजून घ्यायचे. त्यासाठी 1 कप साखर घेतली आपण खीर बनवायसाठी. आता आपण आहे ना काजू बदाम हे भाजूया आपण तुपामध्ये. आता आता आपण टाकूया काजू बदाम. मनुके नंतर टाकायचे. ओका मनुके आता आपण काढून घेऊया. लालसर झाले बघा. ओका असे भाजायचे लालसर. छान कलर पण येतो त्याला. आता दूध आपण आहे ना खीर बनवाय साबुदाण्याची 1/2 लिटर दूध घेतले बघा. हे दुधाला उकळी येऊन द्यायची. आणि नंतर आपण आहे ना साबुदाणे टाकायचे. तोपर्यंत टाकायचे नाही ते उकळी आल्याशिवाय. उकळी येऊन देऊया आणि मग टाकूया आपण. हो का उकळी आल्या का. चांगले 1-2 मिनिटं असं हलवायचं. उकळी आल्यावर ना चांगली उकळी येऊन द्यायची आपल्या दुधाला. ओका चांगले आता उकळी आले. आता आपण साबुदाणे टाकूया. ओका हे साबुदाणे आपले भिजलेले आहे ते आता आपण टाकूया. कारण उकळी आल्यावरच टाकायचं, नाहीतर ते मग फटण्याचे हे राहते. मग दूध खराब झालं तर मग आपली खीर खराब होते. आणि मीडियम गॅसवर ठेवायचा. असे आपले मोतीगत मग असे मस्तपैकी साबुदाणे फुलतात. आणि वर पण आले बघा साबुदाणे आपले. 4 तास भिजत घातले ना की मस्त आपली खीर बनते मग. आणि घट्ट पण येते मग.
का असं शिजवत राहायचं. अशी आपली चांगली उकळी येऊन द्यायची. चांगली मग त्याला हलवायचं 2-3 वेळा. असंच ठेवू नका, नाही तर खाईनं लागते मग आपली. कारण साबुदाणे असतात ना, ते मग लागतात आपले. आणि हलवत राहिल्यानं मिळून पण येणार खीर. अशी सुट्टी सुट्टी राहणार नाही मग आपली खीर, एकसारखी मिळून येणार. अजून आपले 5 मिनिटं लागतील खिरीला. बघा आता आपला शाबू पांढराखट झालाय बघा, एकदम मोतीकट झालाय असा कसा. हो का. आणि ती गार झाल्यावर आपली खीर होती घट्ट. आता आपण आहे ना ह्याच्यात आहे ना साखर टाकूया, म्हणजे खिरीला पण छान हे होतं. साबुदाण्याच्या आपल्या खिरीला साखर टाकून चांगली शिजून देऊया आपण. हो का. 1 कप मी साखर घेतल्या. तुम्हाला ह्याच्यापेक्षा कमी हवी असली तर कमी टाकू शकता साखर. साखर टाकून आहे ना, साखर टाकली बघा आपण. आता असंच 5 मिनिटं अजून शिजवूया आपण. साखर टाकल्यावर आपण साबुदाणे आपले अजून चांगले छान मस्त फुलतात आणि खीर पण घट्ट येणार आपली. मग असंच अजून 5 मिनिटं आपण चांगले शिजवून देऊया. घट्ट होते बघा. हो का. घट्ट होते आणि साबुदाणे पण छान आपले हे झालेत आता. हो का. तसे 2 मिनिटं झाले त्या. 5 मिनिटं म्हणलेल्यातले 2 मिनिटं झाले बघा. हो का. घट्ट अजून घट्ट येणार ते. पण तिला हलवत राहा तुम्ही, नाहीतर खालून लागत राहते मग ते. हो का. असे आपल्या चम्मचवर पण आता हे झाले बघा कसे हे का घट्ट. आता आपले साबुदाणे बघा फुलले ते आणि शिजले पण बघा, आणि मोतीगत एकदम हे झाले. आणि खीर पण आपली बघा घट्ट एकदम झाली आहे का, एकदम घट्ट झाली. हो का. दुधात आता आपण काजू बदाम टाकूया. हो का. असं जातात काजू बदाम टाकले तर 1-2 मिनिटं आपण आहे ना हे करूया. थोडा पिस्ता पण टाकते मी. हो का. थोडा पिस्ता पण टाकते. पिस्ता भाजायचा नसतो, असाच टाकायचा असतो. आणि खीर आता आपल्याला अशी वाटते घट्ट चाल्या, आणि अजून थोडी गार झाली तरी अजून घट्ट येणार बघा. हो का. घट्ट झाली आपली खीर. चम्मचवरनं बघा आपले हे का घट्ट झाले एकदम खीर. हो का. आता मी गॅस बंद करते. आपली खीर शिजल्या. अशी आपली खीर बनली बघा साबुदाण्याची.
अशीच आहे ना, आपण साबुदाण्याची खीर बनवा, तुम्ही खाऊन बघा आणि लाईक करा.